विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम आणि नमस्कार. मोरोपंतांची ही कविता आहे. मोरोपंतांचं पूर्ण नाव आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर. मोरोपंतांची ही जी कविता आहे आपल्याला भरतवाक्य, त्या कवितेविषयी आणि कवीविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया, कारण आपल्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. मोरोपंत हे महाराष्ट्रात मयूर पंडित या नावाने सुपरिचित होते, प्रसिद्ध होते. मराठी साहित्यिक, पंडित कवी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांचा जन्म पन्हाळा येथे कराडे या ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी 121 सुरस केकांचे केकावली हे प्राकृत म्हणजे मराठी भाषेतील अत्यंत सुप्रसिद्ध काव्य रचले. आता आपल्याला जी कविता आहे त्या कवितेचं शीर्षक आहे भरतवाक्य. आता हे भरतवाक्य कशाला म्हणायचं? प्राचीन काळी नाट्यप्रयोगाच्या शेवटी येणारं जे मंगलवचन आहे, त्या वचनातून आपल्या कृतकृत्यतेच्या भावना स्वतःच्या शब्दात व्यक्त करण्याची संधी देणारे हे भरतवाक्य. हे नाटकाच्या खेळाचा खरा शेवट असतो आणि शेवटी हे म्हणायचं असतं. पण इथं मोरोपंतांच्या केकावलीमध्ये याच सद्भावनेतून मोरोपंतांनी केकावली या ग्रंथाच्या उपसंहारात शेवटची पदरचना केली असं आपण त्यांना म्हणूया. असा अर्थ त्याला अभिप्रेत आहे, म्हणून त्याला भरतवाक्य असं म्हटलेलं आहे. मग आता आपण भरतवाक्याचाच आपण विचार करूया. आधी ती कविता वाचूया. कविता वाचण्याचं कारण असं आहे की कविता आधी वाचली किंवा गद्य असो काय असो ते आपण आधी वाचलं की त्यातला थोडाफार तरी आपल्याला भाग समजतो, लक्षात येतो आणि आपल्याला कृती सोडवायला अगदी व्यवस्थित होतं, काय अवघड जात नाही. बघा, कविता वाचूया. म्हणजे कविता वाचताना आपल्याला असं लक्षात येईल की अरेच्या, ही कविता वाचत असताना मला याच्यातला भाग थोडासा समजला आणि मग उर्वरित जो भाग आहे समजण्यासाठी आम्हाला थोडीशी तयारी करावी लागेल. ठीक आहे, आपण कविता बघूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वता ना आवडो, संधिग्री कमळी दळो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चढो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी वसो, तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पूर्वील जी सकल कामना मावली, कृपा करीशी तू जगत्रय निवासी दासावरी, कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. कवितेचं वाचन करत असताना आम्हाला कविता थोडीफार का होईना समजली, कवीला काय सांगायचं आहे हे याचा थोडाफार तरी अंदाज आला. आता मोरोपंत मुळात पंडित कवी असल्यामुळं संस्कृत प्रचूर शब्दरचना त्यांच्या कवितेमध्ये आहे, त्यांचं वैशिष्ट्य आहे. बघा, त्याचा अर्थ पण आपण समजावून घेऊया. त्या कवितेतील, या कवितेतील म्हणूया आपण भरतवाक्य, खास या कवितेतील शब्दरचना संस्कृतमध्ये असल्यामुळे आपल्याला जर त्या शब्दांचा अर्थ पण जर कळला तर आणखीन सोपं कविता समजायला आणि लिहायलाही. बघा, सुजन वाक्य म्हणजे सज्जनांचे विचार, सुसंगती म्हणजे चांगली संगत, चांगला सहवास, कलंक म्हणजे काय? डाग, मती म्हणजे बुद्धी, विषय म्हणजे विकार. आपल्या मनुष्य देहामध्ये 6 विकार असतात: मोह, माया, मद, मत्सर, क्रोध,
वगैरे. ते 6 विकार असं म्हटलेलं आहे त्याला. मनातील 6 विकार, त्याला विषय हा शब्दप्रयोग केला जातो पंडित काव्यामध्ये म्हणा किंवा अभंगामध्ये सुद्धा संतांच्या. संधिग्री कमळी म्हणजे सदचरण रूपी कमळ. त्याला दुसरं पण असं म्हटलं जातं की सज्जनांच्या पदकमलाच्या ठिकाणी. वियोग म्हणजे विरह. भवचरित्री म्हणजे सत्पुरुषांचे विचार. न निश्चय कधी ढळो म्हणजे निश्चयापासून दूर न जाणं. त्यानंतर असं आहे कुजन विघ्न बाधा म्हणजे दुष्टांनी आणलेली बाधा किंवा अडथळा. सदुक्ती मार्गी या शब्दाचा अर्थ आहे चांगला मार्ग. स्वतत्व म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप, वास्तविक रूप. कुशल धाम नामावली म्हणजे देहरूपी, देहाला धाम म्हटलेलं आहे, देहरूपी घर ईश्वरी नामोच्चाराने कुशल होणे म्हणजे पावन होणे. म्हणजे आपल्या देहाला ईश्वरी नामस्मरणाची सवय असणे किंवा ईश्वरी नामोच्चाराने किंवा ईश्वराच्या नामस्मरणाने आपलं देहरूपी धाम पवित्र होते. सकल कामना म्हणजे सर्व इच्छा. जगत्रय निवास म्हणजे तिन्ही जगात किंवा तिन्ही लोकात राहणारा. निजाश्रित जना म्हणजे स्वतःच्या आश्रयास आलेला. हे झाले आपल्या या कवितेमधील कठीण शब्दार्थ. शब्दार्थ पण नीट लक्षात ठेवायचे, त्याचा उपयोग आपल्याला कविता समजून घेताना होणार आहे. आता कवितेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे आकलनाच्या कृतीमध्ये विचारल्या जातात, त्या दृष्टीने आपण याचा विचार करूया. भरतवाक्य या कवितेचे कवी मोरोपंत. संदर्भ केकावली म्हणजे भरतवाक्य हे कोणत्या काव्यग्रंथातून घेतलेलं आहे त्याचं नाव आपल्या प्रत्येक कवितेच्या शेवटी आलेलं असतं, ते इथं लिहायचं असतं. रचना प्रकार श्लोक आहे. वृत्त आहे पृथ्वी. रस करुण आणि भक्तिरस असं आपण म्हणूया. अलंकार यमक आहे. या कवितेतील संदेश काय आहे बघा. सज्जन सत्पुरुषांच्या सहवासाचे, त्यांच्या सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व या कवितेत कवीने सांगितलेले आहे. आणखी काय सांगितलं आहे. भक्ती मार्गाकडे वळताना मोह टाळावा. वृथा अभिमान, वृथा म्हणजे खोटा अभिमान बाळगू नये. पुढं काव्यविशेष काय आहे. चारित्र्य संपन्नतेसाठी आवश्यक गुण कोणते, तर सुसंगती, आत्मज्ञान व सद्विचारांचे श्रवण व निश्चयापासून दूर न जाणे, हे या काव्याचे विशेष आहे. आणि चारित्र्य संपन्न होण्यासाठी काय टाळावं आणि काय घ्यावं हे आधी सांगितलं. आता टाळावं काय आहे ते बघूया. विषय लालसा म्हणजे एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूशी अतिरिक्त लालसा म्हणजे मोह टाळणे. खोटा अभिमान बाळगतात बरेच जण, तो अभिमान दूर केला पाहिजे. मनातले वाईट विचार आपल्याला टाळता आले पाहिजे, हे या काव्यातून आपल्याला जाणवतं. आता या कवितेचा भावार्थ आपण बघूया. आता केकावली, सर्रासपणे केकावली या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत आहे की मोराचं आरवणं, ओरडणं, त्याला केका हा शब्द आहे. तर केकावली हे उत्कृष्ट वीणा काव्य आहे, तसेच ते ध्वनी काव्य देखील आहे. आणि केकावलीचा मुख्य रस आहे भक्तिरस, की त्या केकामध्ये भक्तिरसाच्या जोडीला करुणा देखील आहे. आता मूळ मुद्द्याकडे येऊ, कवितेच्या मूळ भावार्थाकडे. कविवर्य मोरोपंत म्हणतात, नेहमी सज्जनांचा, संतांचा सहवास घडो, त्यांचे सत्विचार नेहमी कानी पडो. मनातील वाईट विचार, दुष्ट भावना नाहीसे होऊन बुद्धी मन शुद्ध हो. कमळातील मधुसेवन करता करता भुंगा जसा अडकून पडतो, त्याप्रमाणे मन संत सज्जनांच्या चरणी जडो, असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे, म्हणजेच कितीही वियोग झाला तरी सतत मन सत्पुरुषांच्या विचारात
किंवा परमार्थात रममान हो. मनातील दृढ निर्धार डळमळीत होऊ देऊ नकोस. म्हणजे काय, केव्हा तर हे करत असताना, भक्ती करत असताना, भक्तीमध्ये रममान होत असताना मन दृढ निर्धारी झालं पाहिजे. त्या निर्धारापासून मन दूर जाता कामा नये. निश्चयापासून दूर जाऊ देऊ नकोस. मनाने निश्चय करायचा आहे की आपल्याला भक्ती करायची, परमार्थ साधायचा आहे. वाईट किंवा पापकर्मी माणसांची विघ्न टाळून जाऊ दे, अशी मोरोपंत प्रार्थना करतात. त्याची बाधा होऊ देऊ नकोस. पुढं काय म्हणतात बघा, स्वतःचे सत्व रूप कळू दे. मनातला सारा अहंकार, गर्व गळून पडो. मनाला वाईट विचारांनी, विकारांनी कलंकित होऊ देऊ नकोस. मुखी सदा हरिनाम असावे. माझे देहरूपी घर म्हणजे धाम ईश्वरी नामोच्चाराने कुशल होतील, म्हणजे पवित्र होतील, पावन होतील. त्यामुळे मनाच्या इच्छा पूर्ण होतील. तिन्ही लोकात राहणाऱ्या भक्तावर तुझी म्हणजे भगवंताची कृपा असते. तेव्हा तुझ्या आश्रयाला आलेल्या भक्तावर सदा कृपा प्रगट होऊ दे. म्हणजे कवी भक्तांसाठी भगवंताकडे प्रार्थना करतो आहे आणि तसेच उपदेशही दिलेला आहे, संदेशही दिलेला आहे आणि शिकवणही सांगितलेली आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊ. आता यामध्ये आकलन कृती दिलेली आहे. आता ही आकलन कृती आपण भावार्थ पाहिला, कवितेचे शब्दार्थ पाहिले आणि कवी आणि कवितेविषयी थोडक्यात माहिती देखील बघितली. त्याच्या आधारे आपल्याला आकलन कृती सोडवायची आहे. आता ही आकलन कृती तुम्ही सोडवायची आहे. मी फक्त आकलन कृतीची कृती दिलेली आहेत. एक 6-7 कृत्या तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असतील. चारित्र्य संपन्न होण्यासाठी कवीने काय काय सांगितलेलं आहे, 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते आता मगाशी उल्लेख केला मी त्याचा. कवीच्या मते या गोष्टी टाळल्या पाहिजेत. काय की 4 गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत, ते टाळायचे आहेत. न कधी निश्चय ढळो, या ओळीचा समजलेला अर्थ तुम्ही लिहायचा एका ओळीत. संदिग्री कमळी दडो म्हणजे काय सांगितलं आहे. कवितेतील शिकवण कोणती आहे ते लिहायचं तुम्हाला. कवी मोरोपंतांनी या रचनेमध्ये 2 गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष वेधले आहे, ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. पुढं जाऊया आपण. आता काव्य सौंदर्य कृती. स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. या ओळीतून व्यक्त होणारे विचार सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. आपल्याला आता विचार सौंदर्य लिहायचं आहे. विचार सौंदर्य लिहित असताना म्हणजे काव्य सौंदर्य कृती सोडवत असताना आपल्याला 2 परिच्छेदामध्ये ही कृती सोडवायची आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये काय लिहायचं आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय लिहायचं हे नमुना आपल्या समोर दिसतं आहे. आता बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये काय लिहिलं ते बघूया. मोरोपंत रचित भरत वाक्य या कवितेमध्ये भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये, सत्कर्मामध्ये किंवा सज्जनांच्या सहवासात राहावे अशी शिकवण दिली आहे. हा झाला पहिला परिच्छेद. आता या मूळ ओळीचा म्हणजे जी काव्य सौंदर्य कृतीसाठी ओळ दिलेली आहे, चरण दिलेलं आहे, त्यातील व्यक्त होणारा विचार आपल्याला इथं लिहायचा आहे. स्वतःच्या हृदयाला आत्मज्ञान लाभो म्हणजेच वास्तविक स्वरूप कळावे. स्वतःमधील चांगले उत्तम विचार कळावे. याकरिता खोटा अभिमान नाहीसा झाला पाहिजे. मन पुन्हा विषयाक्त होऊ नये म्हणून दक्षता घेतली पाहिजे असा विचार मांडला आहे. संत सज्जनांच्या सहवासात अधिक वेळ व्यतीत करावा, त्यांच्या चांगल्या विचारांचे अनुसरण श्रवण करावे असाही उपदेश मोरोपंतांनी दिला आहे किंवा मोरोपंत देतात. हे झाले काव्य सौंदर्य कृती. त्यानंतर आपण रसग्रहणाकडे येऊया. रसग्रहण कृती कशी सोडवायची. रसग्रहणासाठी एक चरण दिलेलं आहे. त्या चरणांचं, त्या ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. या ओळीचे रसग्रहण करा. आपल्याला रसग्रहण हे 3 परिच्छेदामध्ये करायचं आहे. 3 परिच्छेदामध्ये आपल्याला काय लिहायचं हे इथं तुम्हाला दिसेल. पहिल्या परिच्छेदामध्ये बघा, भरत वाक्य या रचनेत कवी मोरोपंतांनी सज्जनांच्या सहवासाचे, त्यांच्या सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व विशद केले आहे. तसेच भक्ती मार्गाकडे वळत असताना मोहाला बळी पडू नये, खोटा अभिमान बाळगू नये असा उपदेश केला आहे. दुसरा परिच्छेद बघा, कवी मोरोपंतांनी चांगली संगत लाभू दे, त्यांचा नित्य सहवास मिळावा,
सज्जनांचे विचार कानी पडू देत, त्यांच्या सद्विचारांनी मनातील वासना विकार नाहीसे होऊ देत, मनातील पाप विचार नष्ट व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. संस्कृत शब्द छटांमुळे कवितेला विशेष सौंदर्य लाभले आहे. यमक अलंकारात रचना कशी आहे बघा. यमक अलंकारामध्ये ही कविता आहे. करुणा आणि भक्ती रसाविष्कार हे या काव्याचे आणखीन एक विशेष म्हणता येईल. शेवटचा परिच्छेद बघा. भाषिक वैशिष्ट्य आपल्याला या शेवटच्या परिच्छेदामध्ये लिहायचं आहे. भरतवाक्य ही कविता श्लोक या रचना प्रकारातील असून यमक साधल्याने चरणांना विशिष्ट नाद प्राप्त झाला आहे. सुसंगती सदा घडो हे जे आहे ना, आणि इथं ह्यासाठी इथं पण दिलेलं आहे बघा. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, ढळो टळो चळो मळो वळो वगैरे वगैरे. खाली दिलं आहे कळो, गळो, मळो, जळो. हे जे आहेत ना, हे यमक आहेत. यमक अलंकारामध्ये ही रचना आहे. म्हणून भाषिक वैशिष्ट्य लिहित असताना तुम्हाला या ठिकाणी रचना प्रकार, अलंकार किंवा जे काही भाषिक सौंदर्य ज्याच्यामुळे वाढते, कवितेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे, ते सगळं इथं लिहायचं आपल्याला. म्हणजे यमक साधल्याने चरणांना विशिष्ट नाद प्राप्त झाला आहे. पृथ्वी वृत्तातील ही रचना पारमार्थिक व आत्मिक उन्नतीसाठी भक्ताने मोहाला बळी पडू नये, निरंतर सत्पुरुषांच्या सहवासात रमावे अशी शिकवण या काव्यातून दिली आहे. आणि संस्कृत प्रचूर शब्द छटा आहेत या कवितेमध्ये. हे एक वैशिष्ट्य आपल्याला इथं लिहिता येईल, वेगळा एक्स्ट्रा जादा. सरावासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. या चरणातील विचार तुमच्या शब्दात लिहा. या ओळीतील जो विचार व्यक्त झालेला आहे तो आपल्याला काव्य सौंदर्य कृती लिहित असताना 2 परिच्छेदामध्ये लिहायचं आहे. रसग्रहणासाठी सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. रसग्रहणामध्ये आशय सौंदर्य, भाव सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य आपल्याला लिहायचं असतं 3 परिच्छेदामध्ये. अशा रीतीने आपण भरतवाक्य या मोरोपंतांच्या कविता समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचा भावार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय आकलनात्मक कृती कोणकोणत्या विचारल्या जातात तेही आपण सांगितलेलं आहे. आणि कवितेचं विशेष, कवीचं विशेष, ह्या सगळ्या गोष्टींचा इथं उल्लेख झालेला आहे, संवाद साधलेला आहे. सरावासाठी सुद्धा तुम्हाला काव्य सौंदर्याची एक आणि रसग्रहणाची कृती दिलेली आहे. ती सरावामध्ये तुम्ही सोडवा, नियमित सोडवा, आपल्या सरांना, आपल्या शिक्षकांना दाखवा. म्हणजे तुम्हाला जर सराव झाला तर तुम्हाला या कवितेवर आधारित कृती जी आहे ती व्यवस्थित सोडवता येतील. मला आशा आहे की आपल्याला भरतवाक्य ही कविता तुम्हाला समजली असेल. लवकर सोप्या भाषेत या ठिकाणी आपण दिलेलं, त्यामुळे त्याचं आकलनही व्यवस्थित झालं असेल. जर काय अडचण आली तर हा व्हिडिओ वारंवार पहा. याच्यातूनही काही समजलं नाही तर आपल्या शिक्षकांना विचारा. ठीक आहे, आपण थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत नमस्कार.